नमस्कार. शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण पहा चणा डाळीपासून मस्त असा ढोकळा तयार करणार आहोत. तर इथे मी 1 कप चणा डाळ वापरून अर्धा किलो ढोकळा तयार केलेला आहे. त्याचबरोबर मस्त अशी ढोकळ्याची चटणीही तयार केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात. तर इथे पहा 1 कप चणा डाळ मी 4 ते 5 तासापूर्वी भिजत घातलेली होती. डाळ मस्त अशी भिजलेली आहे. स्वच्छ धुवायची आहे आणि नंतर भिजत घालायची आहे. तर पहा आता आपल्याला याच्यातील सर्व पाणी काढून फक्त डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर यासाठी इथे पहा मी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. तर पहा डाळीतील पाणी आपण काढलेलं आहे, तरी पण थोडंफार पाणी राहतं. त्याबरोबर ही डाळ आपण वाटून घ्यायची आहे. गरज वाटली तर आपण 4 ते 5 चमचे पाणी घालायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व डाळ मी इथे वाटून घेणार आहे. यामध्ये पाहता मी 4 चमचे पाणी घालणार आहे. जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही अजून थोडंसं पाणी वाढवू शकता, पण जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. अशा पद्धतीने ही डाळ आता आपल्याला एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने पहा मी डाळ वाटून घेतलेली आहे. तुम्ही 2 बॅचमध्ये डाळ वाटली तरीही चालेल. तर इथे पहा अगदी बारीक अशी याची पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. तर पहा मी याच्यात 4 चमचेच पाणी घातलेलं होतं आणि डाळीभर थोडंसं पाणी यामध्ये गेलेलं होतं. तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं. यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे. यामध्ये ही वाटलेली डाळ काढून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण पहा सर्व डाळ काढलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एकतर तुम्ही इथे दही वापरू शकता किंवा लिंबू वापरू शकता. तर इथे मी लिंबू वापरून ही डाळ फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहे. तर पहा ढोकळा करत असताना काहीतरी त्यामध्ये आंबट घालणं गरजेचं असतं. या ठिकाणी तुम्ही दही वापरू शकता, सायट्रिक ॲसिड वापरू शकता किंवा लिंबू वापरू शकता. इथे मी अर्धा लिंबू वापरलेला आहे. जर तुम्हाला दही वापरायचं असेल तर अगदी आंबट दही 2 चमचे वापरलं तरीही चालेल. आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे लिंबू पिळल्यानंतर किंवा दही घातल्यानंतर हाताच्या साहाय्याने हे अगदी 5 ते 6 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर हे जे मिश्रण आहे ते अगदी फ्लफी झालं पाहिजे, अशा रीतीने हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा आपण जसजसं हे मिक्स करत जातो तसं हे मिश्रण अगदी हलकं होत जातं. तर न कंटाळता ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने पहा किती मस्त असं हे हलकं व्हायला लागलेलं आहे आणि याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे. या पद्धतीने मी 5 मिनिटं हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे. हाताच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, तर हे मिश्रण आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. साधारण 5 ते 6 तास याला आपण झाकून गरम जागेत ठेवायचं आहे. तर पहा 5 तास झालेले आहेत. मिश्रण पहा कसं मस्त असं फुललेलं आहे. तर या पिठाला छान अशी जाळी सुटलेली आहे. पीठ मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. पीठ फर्मेंट झाल्याशिवाय तुम्ही याचा ढोकळा करायला अजिबात घ्यायचा नाही आहे. आता चला यामध्ये पुढील साहित्य आपण घालून घेऊयात. तर इथे पहा मी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहे. 1 चमचा आपल्याला साखर घालायची आहे. अगदी पाव चमचा इथे मी हळद वापरलेली आहे. त्याचबरोबर इथे 2 ते 3 चमचे मी बेसन घालून घेणार आहे. तर इथे बेसन पीठ वापरलेलं आहे. त्यानंतर पहा आलं आणि मिरचीचा ठेचा मी 1 चमचा घातलेला आहे. अगदी चिमटभर आपल्याला हिंग घालायचं आहे. 2 चमचे इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा ढोकळा मस्त असा आंबट गोड चवीचा आपण तयार करणार आहोत. यासाठी आपण लिंबूही वापरलेला आहे, त्याचबरोबर साखरही वापरलेली आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे. तेल घातल्यामुळे पहा ढोकळा कोरडा होत नाही, यासाठी आपण इथे तेल वापरलेलं आहे. मिश्रण मिक्स करत असताना एकाच बाजूनी ते फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात छान अशी हवा तयार होते आणि ढोकळा हलका होतो. यानंतर पहा ज्या टीनमध्ये आपण ढोकळा शिजवून घेणार आहोत याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही खाली बटर पेपर घालून घेतला तरीही चालेल. या पद्धतीने पहा मी केकचा टीन घेतलेला आहे, कुकरचा डबा घेतला तरीही चालेल. स्टीमरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर या मिश्रणामध्ये आता आपल्याला
इनो घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 चमचा इनो घातलेला आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच इनो घालायचा आहे। जर तुम्ही अगोदरच इनो घातला तर ढोकळा फुगणार नाही, अगदी कोरडा होईल। तर या पद्धतीने पहा, 1 चमचा इथे मी इनो घातलेला आहे। इनो घातल्यानंतर त्यावरती अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि अगदी पटकन हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करायची आहे। तेल लावलेल्या टीनमध्ये हे सर्व आपण ओतून घेणार आहोत। तर या पद्धतीने पहा, हे मिश्रण अगदी हलकासं तयार झालेलं आहे। तर यानंतर लगेच आपल्याला हे भांडं स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर 15 ते 20 मिनिटं याचा अजिबात आपण झाकण काढायचं नाही आहे। हाय टू मीडियम फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। साधारण 20 मिनिटं झालेले आहेत। 20 मिनिटानंतर पहा, याचं मी झाकण काढलेलं आहे। हा ढोकळा आपण शिजलाय का नाही ते चेक करून घ्यायचं आहे। तर पहा, हाताला तर हे मिश्रण अजिबात लागत नाही आहे। आता यामध्ये आपण सुरी घालून पाहणार आहोत। तर पहा, सुरी ही अगदी क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपला ढोकळा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे। हा ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच भांड्यातून काढून घ्यायचा आहे। जर तुम्ही गरम काढला तर त्याच्या अजिबात व्यवस्थित पीस पडणार नाहीत। तर इथे ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे। याला जाळी पहा किती सुंदर अशी सुटलेली आहे। यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे याला आपण कट मारून घ्यायचे आहेत। तर इथे मी चौकोनी याचे पीस तयार करून घेणार आहे। तर या पद्धतीने पहा, हा आपला अगदी परफेक्ट असा चणा डाळीचा ढोकळा इथे तयार झालेला आहे। तर पाहायला किती सुंदर अशी जाळी सुटलेली आहे। अगदी मस्त मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार झालेला आहे। आता हा ढोकळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यावरती आता आपण फोडणी घालून घ्यायची आहे। तर पहा, आपण ज्यावेळी बेसन पिठाचा ढोकळा करतो त्यावेळी पाण्याची फोडणी घालतो। तर यामध्ये तसं करायचं नाही आहे, तर फक्त इथे आपण तेलाचीच फोडणी वापरणार आहोत। त्यासाठी पहा, आपण इथे 4 चमचे तेल घेतलेलं आहे। या ढोकळ्यासाठी तेलाची फोडणी थोडीशी जास्त लागते, म्हणजे फोडणीसाठी तेल इथे आपण जास्त वापरणार आहोत। तर इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मी मोहरी घातलेली आहे। मोहरी छान अशी फुलल्यानंतर हा गरमागरम तडका आपण ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे। तर एवढीच फोडणी आपण याला घालून घेणार आहोत। जर तुम्हाला कढीपत्ता घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। यानंतर आपण पहा, वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। ही फोडणी या ढोकळ्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। या पद्धतीने पहा, तर इथे आपला हा परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला आहे। आता यासाठी लागणारी आपण चटणी तयार करून घेऊया। इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे। यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। 6 ते 7 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। यामध्ये 1 चमचा साखर घातलेली आहे, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर ढोकळ्याचे काही पीस यामध्ये घातलेले आहेत, थोडंसं आलं घातलेलं आहे, अर्ध्या लिंबाचा रसही पिळून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। गरजेनुसार पाणी घालून याची आपण चटणी तयार करून घ्यायची आहे। तर अगदी छान अशी याची चटणी तयार होते। तर इथे पहा, मस्त अशी हिरवीगार याची चटणी तयार झालेली आहे। तर आजची ही आपली रेसिपी इथे पहा, चटणी आणि ढोकळा तयार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझा चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा। तर यूट्यूब चॅनेलबरोबर माझा घरगुती फूड व्यवसाय आहे, त्याविषयी जरी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला नव्याने व्यवसाय चालू करायचा असेल तर मला कोणत्याही रेसिपीखाली कमेंट करून त्याविषयी प्रश्न नक्की विचारू शकता। धन्यवाद।